मित्रांनो, प्रिलिम्सच्या आधीचा एक आठवडा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही प्रिलिम पास होणार की नापास होणार यामध्ये निर्णायक भूमिका बजावतो. तो कसा? तर पहा, तुम्ही आजपर्यंत खूप अभ्यास केलात, नो डाऊट. बट लास्ट मोमेंटला रिव्हिजनची गरज असते ना, ती जर का नाही झाली तर फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजेच काय तर काहीतरी राहिले अशी भावना निर्माण होण्यास सुरुवात होते. आणि हा फोमो दूर करण्यासाठी रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही देखील पॉलिटीच्या रिव्हिजनच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जर पॉलिटीमध्ये 15पैकी 13पेक्षा जास्त प्रश्न जर का तुमचे बरोबर येत असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची देखील गरज नाही. पण जर का बघा 13पेक्षा कमी मार्क मिळत 13पेक्षा कमी प्रश्न बरोबर येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक जणू संजीवनीच ठरेल. येस, आपण बोलत आहोत आपल्या पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी या कोर्सबाबत. तुम्ही हा कोर्स का परचेस करावा याची मी तुम्हाला 3 कारणे सांगतो. पहिले तर बघा, यामध्ये आपण ट्रॅडिशनल वेचा वापर न करता कंपॅरेटिव्ह स्टडीचा वापर केलेला आहे. दुसरा, ॲक्टिव्ह रिकॉल या तंत्राचा वापर केलेला आहे. आता कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणजे काय, ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय हे आपण पुढं डिस्कस करणारच आहोत. तिसरा मुद्दा म्हणजे बघा, जर का तुम्हाला असं वाटलं की मला या कोर्समधून काहीही फायदा झालेला नाही तर मी तुम्हाला 100% रिफंड देईल. बघा, तुम्ही आजपर्यंत अनेक कोर्स परचेस केलेला आहात पण कोणीही तुम्हाला रिफंडबाबत बोलत नाही, कोणीही तुम्हाला गॅरंटी देत नाही. पण आपण यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर स्पष्टपणे सांगत आहे की जर का तुम्हाला कोर्स नाही आवडला तर 100% रिफंड देण्यात येईल, तेही तुम्हाला कोणताही प्रश्न न विचारता. ओके, यावरून तुम्ही क्वालिटीचा अंदाज लावू शकता. पुढं मी तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स परचेस केलेला आहे त्यांचे टेस्टिमोनियल देखील दाखवणार आहे. आता आपण पाहूया कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणजे काय असते, तर ती कशी वर्क करते हे आपण पाहूया. बघा, 2024मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला, मुख्य माहिती आयुक्तांच्या निवड समितीमध्ये कोणाचा समावेश होतो. आता बघा, ट्रॅडिशनल वे काय आहे की आपल्याला बघा की एक 8 ते 10 बॉडी महत्त्वाचे आहेत. जसे की बघा, नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे, त्यानंतर चीफ इलेक्शन कमिशन आहे, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहे, लोकपाल आहे, CBI आहे. ओके, ट्रॅडिशनल वे आता या ठिकाणी आपल्याला काय सांगतो की पाठांतर करा. ओके, आणि जर का आपण या गोष्टी पाठ करत बसलो ना खूप वेळ निघून जाईल आपला. या उलट बघा, मी तुम्हाला सांगतो फक्त 4 गोष्टी आपण 4 रूल देखील असं म्हणू शकतो. या 4 गोष्टी जर का तुम्ही पाठ केलात, निवड समितीवर कसाही प्रश्न येऊ दे तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. ओके, त्या 4 गोष्टी काय आहेत आणि ते कसे वर्क करतात हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. पहिली गोष्ट बघा, प्राईम मिनिस्टर आणि लीडर ऑफ अपोजिशन, ज्याला आपण म्हणतो विरोधी पक्षनेता, हे सर्व समितीमध्ये असतात म्हणजे असतातच. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे बघा, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, ही एकमेव अशी संस्था आहे ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनाच्या विरोधी पक्षनेत्यांचा समावेश होतो. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, अशा 2च बॉडी आहेत, ठीक आहे, 2च बॉडी, केंद्रीय माहिती आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त, या 2च बॉडी अशा आहेत ज्यांच्या निवड समितीमध्ये कॅबिनेट मिनिस्टरचा समावेश होतो. आणि तिसरा मुद्दा, लोकपाल आणि CBI अशा 2च बॉडी आहेत ज्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ज्यांच्या निवड समितीमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या जजचा समावेश होतो. आता बघा, या जर का तुम्ही 4 गोष्टी लक्षात ठेवलात ना, निवड समितीवर कसाही प्रश्न येऊ दे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. याचं मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल देतो. बघा, 2024मध्ये आलेला हा प्रश्न, यामध्ये विचारले, मुख्य माहिती आयुक्तांच्या निवड समितीमध्ये कोणाचा समावेश होतो. आता बघा, जशी आपली टेक्निक सजेस्ट करते की नॅशनल ह्युमन राईट कमिशन एकमेव अशी बॉडी आहे ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांच्या विरोधी पक्षनेत्यांचा समावेश होतो. या ठिकाणी दुसरा ऑप्शन बघा, लोकसभेतील विरोधी नेता आणि राज्यसभेतील विरोधी नेता. आता हे बघा, असं तर आपल्याला फक्त नॅशनल ह्युमन राईट कमिशनमध्ये पाहावयास मिळते. या ठिकाणी आपल्याला केंद्रीय माहिती आयुक्तांवर प्रश्न आहे, त्यामुळं B आणि C एकत्र असणार नाहीत. आता मी काय करतो, जिथं B आणि C एकत्र आहे तर त्यांना आपण इलिमिनेट करूया. बघा, B C या ठिकाणी एकत्र आहे, याला इलिमिनेट केलं. अगेन B C या ठिकाणी एकत्र आहे, यांना इलिमिनेट केलं. ठीक आहे, आता उरले ऑप्शन बघा, पर्याय क्रमांक 1मध्ये काय आहे, ABD आहे आणि 4मध्ये A B आणि E आहे. यावरून मला काय दिसलं, A आणि B हे 100% बरोबर आहेत, म्हणजेच याकडं मला पाहण्याची देखील गरज नाही. उरला मुद्दा D आणि Eचा.
ठीक आहे. डी आणि ईमध्ये आपण काय बरोबर आहे हे आपण पाहूया. बघा डी आणि ई यापैकी एक कोणतं तर बरोबर असेल. डीमध्ये काय म्हटले, कॅबिनेट मंत्री, आणि ईमध्ये म्हटले लोकसभेचे सभापती. आता बघा आपली जी तिसरा जो रूल आहे आपला, तिसरा रूल काय आहे, केंद्रीय माहिती आयुक्त, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आणि चीफ इलेक्शन कमिशन या दोनच बॉडी अशा आहेत ज्यामध्ये कॅबिनेट मिनिस्टरचा समावेश होतो. आपल्याला प्रश्न बघा, मुख्य माहिती आयुक्त म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनरवर आहे, या ठिकाणी देखील चीफ इलेक्शन कमिशनर आहे, म्हणजेच काय की कॅबिनेट मिनिस्टरचा या बॉडीमध्ये समावेश होतो. म्हणून या ठिकाणी डी हे उत्तर बरोबर असणार आहे. आणि अशा पद्धतीनं आपण जास्त रट्टा न मारता आपण काय केलं बघा की सिंपल 4 रूल पाठ केले आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकलो. लक्षात येते कंपॅरेटिव्ह स्टडी कशी वर्क करते. अन्यथा ट्रॅडिशनल वे काय आहे बघा की आपण रट्टा मारायला स्टार्ट करतो की 10 बॉडी आहेत, ठीक आहे, ज्या महत्त्वाच्या आहेत एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने. मग जर का त्यांच्या सर्वांच्या निवड समिती आपण रट्टा मारून लक्षात ठेवतो म्हटलं तर बघा ठीक आहे, 1-2 दिवस लक्षात राहील, अगेन एक्झाममध्ये खूप कन्फ्युजन होणार आहे. त्या 2 तासाचं प्रेशर हे वेगळंच असते, त्यामध्ये आपल्याला ते लक्षात राहील न राहील याची देखील गॅरंटी नसते. अशा वेळी बघा कंपॅरेटिव्ह स्टडी आपल्याला खूप आणि खूप महत्त्वाचा ठरतो. ओके, अजून मी तुम्हाला एक्झाम्पल काही देतो बघा ज्यामुळे तुम्हाला जास्त क्लॅरिटी मिळेल. बघा एक्झाममध्ये आपल्याला कोण कोणाच्या सर्व्हिस कंडिशन ठरवते यावर प्रश्न येतो. ठीक आहे, मग आता बघा कितीतरी बॉडी आहेत, UPSC आहे, फायनान्स कमिशन आहे, ठीक आहे, नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लास आहे, नॅशनल कमिशन ऑन SC आहे, ST आहे, अशा अनेक समित्या आहेत. मग जर का बघा या समित्या कोणाला रिपोर्ट सादर करतात किंवा यांच्या सेवा शर्ती कोण ठरवते हे मी पाठ करतो म्हटलं ना, अगेन डोक्याला आपल्याला खूप त्रास होणार आहे. या उलट तुम्ही सिंपल बघा एक फॅक्ट आणि एक्सेप्शन पाठ केलात, तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, तुम्हाला इझिली 2 मार्क मिळवता येतील. बघा काय आहे तो फॅक्ट, एक म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी असेल. आता स्टॅच्युटरी बॉडीला मराठीमध्ये आपण म्हणतो वैधानिक संस्था. ओके, म्हणजे जी संस्था किंवा जी बॉडी कायद्याने स्थापित झालेली आहे त्याला आपण म्हणतो स्टॅच्युटरी बॉडी. ओके, बघा स्टॅच्युटरी बॉडी असेल तर त्याच्या सेवा शर्ती या सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करते. सिंपल एक फॅक्ट पाठ केला आपण. आणि त्याला एक्सेप्शन काय आहे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग आणि लोकपाल. सिंपली एवढं पाठ केला, कसाही तुम्हाला प्रश्न येऊ दे, सर्व्हिस कंडिशन कोण कोणाचं ठरवतं तुम्हाला तो सांगते. बरं बघा तुमचा एक प्रश्न असेल की सर आम्हाला कसं कळणार की स्टॅच्युटरी बॉडी कोणती आहे आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडी कोणती आहे. याच्यासाठी देखील आपण बघा आपल्या कोर्समध्ये एक ट्रिक सांगितलेली आहे. ओके, तर ती ट्रिक तुम्ही जर का पाठ केलात, स्टॅच्युटरी बॉडी कोणती आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी कोणती आहे, हा देखील म्हणजे मुद्दा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. दुसरं बघा, जर का कॉन्स्टिट्युशनल बॉडी असेल तर त्यांच्या सेवा शर्ती राष्ट्रपती ठरवतात आणि त्याचे एक्सेप्शन हे 2 आहेत, कॅग आणि स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. मग आता तुम्ही मला सांगायचं आहे की कोणती मेथड इझी आहे. मी जे तुम्हाला सांगत आहे ते इझी आहे की ट्रॅडिशनल वे की मी बॉडी घेतो, कॅग याच्या सेवा शर्ती हा ठरवतो, त्यानंतर स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी त्याच्या सेवा शर्ती हा ठरवतो. असं ट्रॅडिशनल वेनं जाणं योग्य आहे की सिंपल या 2 गोष्टी पाठ करणं सोपं हे मला तुम्ही सांगायचं आहे. ओके, ठीक आहे, आपण अजून एक्झाम्पल पाहूया जेणेकरून अजून जास्त क्लॅरिटी मिळेल. बघा पंचायतच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारला जातो की कोणत्या प्रोव्हिजन व्हॉलेंटरी आहेत आणि कोणत्या प्रोव्हिजन या इनव्हॉलेंटरी आहेत. म्हणजे कोणत्या प्रोव्हिजन या ऐच्छिक आहेत म्हणजे कंपल्सरी आहेत आणि कोणत्या प्रोव्हिजन या अनैच्छिक आहेत, असा आपल्याला प्रश्न येतो. मग आता बघा सिम्पली मी ते आपल्या कोर्समध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. इस्टॅब्लिशमेंट रिलेटेड काही गोष्टी आहेत, इलेक्शन रिलेटेड काही गोष्टी आहेत आणि टेन्युअर रिलेटेड काही गोष्टी आहेत. बघा पंचायत आपल्याला इस्टॅब्लिश करावी लागते, ती इस्टॅब्लिश करण्यासाठी त्याचं इलेक्शन घ्यावं लागते आणि इलेक्शन घेतल्यानंतर त्याचं टेन्युअर ठरवावं लागते. या 3 गोष्टी आणि या 3 गोष्टी रिलेटेड मी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, या जर का तुम्ही लक्षात ठेवलात ना, व्हॉलेंटरी प्रोव्हिजन कोणते आहेत, इनव्हॉलेंटरी प्रोव्हिजन कोणते आहेत, या तुम्हाला इझिली लॉंग टाईम माइंडमध्ये रिटेन करून ठेवता येतील. ओके, जर का बघा या ठिकाणी मी ते सांगत बसलो तर व्हिडिओ आपला खूप लांब लचक होऊन जाईल. ठीक आहे, हे तुम्ही पाहण्यासाठी नक्की आपला कोर्स परचेस करा, तुम्हाला खूप जास्त फायदा होऊन जाईल. तुम्ही स्वतः मला कॉल किंवा मेसेज करून ॲप्रिशिएट करणार की सर इतक्या कमी प्राईजमध्ये इतका क्वालिटी कंटेंट कोणीही दिलेला नाही आहे. मी पुढं तुम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया दाखवणारच आहे. ओके, अगेन बघा मित्रांनो, आपलं ऑर्डिनरी बिल असते, ठीक आहे, त्यानंतर फायनान्स बिल, याचे देखील 2 टाईप आहेत, फायनान्स बिल 1 आणि 2.
त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल, ठीक आहे. आता यांच्या बघा प्रेसिडेंटची परमिशन कोणासाठी लागते, स्पीकरचं सर्टिफिकेशन कोणासाठी लागते, हे देखील आपल्याला याच्यावर देखील प्रश्न येतो. मग जर का बघा सेपरेट मी पाठ करतो म्हटलं ना, खूप अवघड होऊन जाते आणि खूप कन्फ्युजन बनते. ओके, बघा पॉलिटीसारखा स्कोरिंग विषय यामध्ये तुम्हाला 13पेक्षा कमी प्रश्न बरोबर येत असतील तर बघा तुम्ही कुठेतरी स्पर्धेमध्ये मागे पडत आहात, ही गोष्ट लक्षात घेऊन चला. ठीक आहे, आपल्याला बघा पॉलिटीमध्ये 13पेक्षा जास्त स्कोअर करायचा आहे, एनी हाव करायचा आहे. ओके, तर आता बघा यामध्ये मी तुम्हाला सिम्पली काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, कम्पेअर करून सांगितलेलं आहे की यांना आपण कशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, हे जाणून घेण्यासाठी देखील तुम्ही आपला कोर्स परचेस करावा. पुढं आपण पाहूया की हा कोर्स तुम्ही का परचेस करावा, याचं दुसरं रिझन आहे ॲक्टिव्ह रिकॉल. आता बघा ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय, तर बघा आपण ज्या गोष्टी कोर्समध्ये टीच केलेल्या आहेत ना, तर तो कोर्स अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे की मी तर तुम्हाला तिथल्या तिथं त्या गोष्टी पाठ देखील करावून घेतो. ओके, तिथल्या तिथं गोष्टी पाठ देखील करून घेतो. बघा सॅम्पलसाठी तुम्ही काय करू शकता, बघा आपल्या प्लेस्टोरवर जाऊन आहे ना मंजिल ICS हे ॲप डाउनलोड करा. ठीक आहे, त्यानंतर कोर्स या सेक्शनमध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला पॉलिटीचा हा कोर्स दिसेल. त्यामध्ये कंटेंटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काही डेमो लेक्चर्स अवेलेबल करून दिलेले आहेत, तर तो तुम्ही डेमो लेक्चर पाहून घ्या. तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी कसं वर्क करते, ॲक्टिव्ह रिकॉल कशा पद्धतीनं वर्क करते हे देखील समजून जाईल आणि कोर्सची क्वालिटी देखील समजून जाईल. बघा डेमो लेक्चर पहिले जे आहे तर त्या पहिल्या लेक्चरमधील सुरुवातीची 5 मिनिटे तुम्हाला थोडंसं बोरिंग वाटू शकते. याचं कारण असं आहे बघा की त्यामध्ये थोडा तो इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ओके, त्यामुळं ते 5 मिनटं तुम्हाला बोरिंग वाटेल, अन्यथा उरलेला सर्व कोर्समध्ये तुम्हाला कोठेही बोरिंग वाटले असं वाटणार नाही. ओके, अभ्यास करत असताना एक वेगळ्या पद्धतीची मजा येऊन जाईल. ज्या गोष्टी आहेत, जो अभ्यास केला आहे तर तो लक्षात राहते याची तुम्हाला जाणीव देखील होऊन जाईल. तर नक्की तुम्ही ॲप डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा. त्यानंतर बघा तिसरी गोष्ट, जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की 100% रिफंड. जर तुम्हाला कोर्स बघितल्यानंतर असं वाटलं की मला कोर्सचा काहीही फायदा नाही तर तुम्ही मला फक्त तसा एक मेसेज करा. ठीक आहे, माझा हा नंबर आहे 9604935285. या नंबरवर तसं तुम्ही मला मेसेज केलात, कोणताही प्रश्न न विचारता तुम्हाला 100% रिफंड केलं जाईल. यावरून तुम्ही कोर्सच्या क्वालिटीचा अंदाज लावू शकता. आणि विशेष बाब म्हणजे बघा हा कोर्स आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी परचेस केलेला आहे, पण आजपर्यंत कोणीही रिफंड मागितलेला नाही. याउलट बघा या काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत, अशा अनेक प्रतिक्रिया मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील पोस्ट केलेल्या आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मंजिल ICS, ज्याची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. हे सॅम्पलसाठी मी या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. अशा अनेक प्रतिक्रिया मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते देखील तुम्ही पाहून घेऊ शकता. तर फायनल कॉल हाच आहे मित्रांनो की जास्त विलंब न करता तुम्ही आजच आपल्या कोर्ससाठी एनरोल करा. करायचं काय आहे बघा, मी तुम्हाला सांगतो, प्लेस्टोरवर जाऊन मंजिल ICS हे ॲप डाउनलोड करा. ठीक आहे, त्यामध्ये कोर्स या सेक्शनवर गेल्यानंतर तुम्हाला पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी हा कोर्स दिसून येईल. या कोर्सची फी ही फक्त 149 रुपये आहे. ओके, फक्त 149 रुपये आहे. यामध्ये तुम्ही बघा पॉलिटीमध्ये चांगले मार्क मिळवण्याचे तुमचे अनेक द्वार खुले होऊन जातील. ठीक आहे, जर का काही डाऊट वगैरे असतील या कोर्सबाबत, आणखीन तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही 9604935285 या नंबरवर संपर्क साधू शकता. ॲट लास्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा जवळपास 50पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. ते सर्व व्हिडिओ क्वालिटी कंटेंट आहे, याबाबत काही डाऊट नाही. पण बघा शेवटच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला हे काही 3 व्हिडिओ सजेस्ट करतो, जे की तुम्ही प्रिलिमच्या आधी अवश्य पाहावे असं मला वाटते. ठीक आहे, याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते देखील व्हिडिओ पाहू शकता. आणि असाच क्वालिटी कंटेंट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचावा, यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.